नमस्कार, मी सो कूल सोनाली कुलकर्णी. वाइब्स मीडिया प्रेझेन्स पॉवर प्लेयर्समध्ये आज आपण भेटणार आहोत सागर भट यांना. माया अप्लायन्सेसचे व्हीडीएम नावाचे अनेक प्रॉडक्ट्स आहेत. हा 48 वर्ष चालू असलेला लेगसी ब्रँड आहे. त्यांच्याकडे वेगवेगळ्या किचन रेंज आहेत. मिक्सर, ग्राइंडर, गॅस स्टोव्ह असे अनेक प्रॉडक्ट्स आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्याकडे कस्टमर्सचा विश्वास आहे. आज आपण सागर सरांकडून जाणून घेऊया त्यांच्या बिझनेसची फिलॉसॉफी आणि फ्युचर प्लॅन्स. सागर सर नमस्कार. नमस्कार. वेलकम टू पॉवर प्लेयर्स. थँक्यू मॅम. आम्हाला उत्सुकता आहे हे जाणून घ्यायची की व्हीडीएम हा ब्रँड काय आहे आणि या ब्रँडची सुरुवात कशी झाली. सर ॲक्च्युली माया अप्लायन्सेस प्रायव्हेट लिमिटेड आम्ही 1978मध्ये सुरू केलं. कंपनीचं नाव माया अप्लायन्सेस आहे आणि वी आर नोन फॉर क्वालिटी अँड इनोव्हेशन. ओके. सो सिन्स 1978 पासून 2011 पर्यंत आम्ही इंडियाज नंबर 1 मिक्सर ग्राइंडर ब्रँड बनवला आणि जो की एका पॉप्युलर MNCला सोल्ड आउट केला. ओके. देन अगेन इन 2013 वी हॅव स्टार्टेड दिस ब्रँड व्हीडीएम. सो आता ती आपल्यासारखी बऱ्याच लोकांना उत्सुकता आहे की व्हीडीएम म्हणजे काय. करा वी आर नॉट डुईंग सो मच ऑफ मार्केटिंग. सो व्हीडीएम इन लॅटिन व्हीडीएम मीन्स परंपरा. म्हणजे जे आमची आतापर्यंत परंपरा होती 1978 क्वालिटी आणि इनोव्हेटिव्ह प्रॉडक्ट द्यायचे ते आम्ही कंटिन्यू करू. आणि हा स्पेसिफिक तमिळनाडूचा ब्रँड आहे, कंपनी आहे. त्यामुळे इन तमिळ व्हीडीएम म्हणजे न्यू स्टार्टिंग किंवा सूर्याचे पहिले किरण. जसं आता तुम्ही नवीन ब्रँड एक ब्रँड सोडून दुसरा ब्रँड सुरू करताय. सो इट रिलेट ऑल बोथ दिस. सो दिस ब्रँड नेम कम अप. किती मस्त. सो व्हीडीएम इज अवर नाव ब्रँड अँड वी आर डुईंग सिन्स 2013 अँड मेनली वॉट एव्हर वी डू आउट ऑफ द बॉक्स म्हणजे 100% इनोव्हेशन. जे पण प्रॉडक्ट त्याकडे आपण येणारच आहोत कारण मला व्हीडीएमची फिलॉसॉफी जाणून घ्यायची आहे की तुम्ही एका विशिष्ट फिलॉसॉफीवर काम करता आणि ती कस्टमर फ्रेंडली आहे का. म्हणजे कस्टमर्सकडून कस्टमरला ही फिलॉसॉफी ऑफर करून तुम्ही कसं बिझनेसकडे बघता ती फिलॉसॉफी आम्हाला प्लीज सांगा. कसं आहे, कस्टमर आमचं मॅक्झिमम प्रॉडक्ट बनवताना ॲज अ मॅन्युफॅक्चरिंग कंपनी हे मी सांगायला पाहिजे. वी आर वॉट एव्हर वी मेक टोटल इन हाऊस प्रोडक्शन. सो ॲज अ मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आम्ही ऑलवेज हे आवर चेअरमन मिस्टर TT वरदराजन. तुम्हाला किती त्यांच्याबद्दल आदर आहे कारण आपण आपली मुलाखत सुरू होण्यापूर्वी जेव्हा बोलत होतो तेव्हा तुम्ही आवर्जून सरांबद्दल सांगितलं. येस येस. फॉर मी ही इज लाईक एनिथिंग. सो गॉडफादर यू कॅन से एनिथिंग फॉर मी. सो ही इज व्हेरी क्लिअर. म्हणजे आजपर्यंत मार्केटमध्ये खूप सारे ब्रँड आहेत, खूप सारे सेल्स करतात, पण ही इज क्लिअर ऑन म्हणजे साम दाम दंडभेद करून तुम्हाला बिझनेस नाही करायचा आहे. वॉट एव्हर वी डू ऑल एथिकल बिझनेस. सो नो जिमिक्स, नो कस्टमरला हे ऑफर ते ऑफर देऊन वॉट एव्हर रियालिटी यू हॅव टू शो देम रियालिटी बट आवर प्रॉडक्ट विल स्पीक. म्हणजे इनोव्हेशन इज द बेस, क्वालिटी इज द बेस. सो कस्टमरच्या रिक्वायरमेंटप्रमाणे आपण जास्तीत जास्त वस्तू द्यायला प्रयत्न करतो. त्याचं एक एक्झाम्पल देतो तुम्हाला आमचं की आमच्याकडे एक अगेन एक सिस्टम आहे कस्टमाइज मिक्सर ग्राइंडर. सो नोवेअर इन द वर्ल्ड दिस आय हॅव नेव्हर हर्ड दिस. कस्टमाइज मिक्सर म्हणजे आमच्याकडे जेवढं रेंज आहे बॉडी आम्ही स्वतः मॅन्युफॅक्चर करतो. जे मिक्सरचा खाली बेस असतो त्याला आपण बॉडी बनवतो. त्याच्यामध्ये आमचे 5-6 व्हेरियंट आहेत. सो फॉर एक्झाम्पल तुम्हाला जर स्पेसिफिक मिक्सर पाहिजे असेल so you can select any of the body. So we have different colors on site, everything has been shown. कुठला पण जो तुम्हाला आवडतो तो कलर तुम्ही सिलेक्ट करा. तुम्हाला काय वॅटचं मिक्सर पाहिजे ते मोटर सिलेक्ट करा. 650, 750, 1000 तुम्ही सिलेक्ट करा. काही जार कन्फिगरेशन पाहिजे कारण तुम्ही जेव्हा मार्केटमध्ये जाता जरूरी नाही की तुम्हाला जे पाहिजे ते मिळते. जे अवेलेबल आहे ते तुम्हाला घ्यावं लागतं. इथे जे तुम्हाला पाहिजे तुम्हाला एकच जार मिक्सर पाहिजे. माझं रिक्वायरमेंट काहीच नाही आहे. मला फक्त स्मॉल चटणी जार पाहिजे, बॉडी दॅट्स इट. मला काहीच नको. सो यू कॅन सिलेक्ट ओनली 1 जार. इफ यू वॉन्ट 5 जार यू कॅन सिलेक्ट वॉट एव्हर यू वॉन्ट. पूर्ण रेंज जी जारची आहे त्याच्यामुळे तुम्ही सिलेक्ट करू शकता आणि एक मिक्सर बनवून अजून एक टॉप ऑफ द चेरी त्याच्यामध्ये 10 वर्डचा तुम्ही त्याच्यामध्ये मेसेज लिहून पाठवू शकता जो आम्ही मिक्सरवर प्रिंट होऊन येईल. अरे वा. समजा तुम्हाला हजबंडला तुम्हाला गिफ्ट द्यायचं आहे किंवा मुलीला सांगायचं आहे हॅपी बर्थडे लिहू शकता, मुलीचं नाव लिहू शकता. सो आम्ही प्रिंट करून तुम्हाला ते प्रॉडक्ट देऊ. सो आता माझ्या लक्षात येतंय की तुमची फिलॉसॉफी आहे यू इन्स्पायर वी इनोव्हेट. अँड फॉर द जॉय ऑफ कुकिंगला आम्ही
So 1978 more than we sold around more than million product. बर So all happy customers, and everybody knows about Maya appliances. So whoever know about Maya appliances, they blindly take our product. किती मस्त. म्हणजे या तुमच्या बोलण्यातनं मला हे लक्षात येतं की प्रत्येकाने लुक एखाद्या प्रॉडक्टचा लक्षात घेण्यापेक्षा स्वतःची गरजही लक्षात Exactly. घ्यायला पाहिजे. Exactly. तर समजा एखाद्या होममेकरला एक मिक्सर विकत घ्यायचा आहे, बरोबर तर तेव्हा सपोज मला विकत घ्यायचं आहे, बरोबर आहे. तर मी काय गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत विकत घेताना? बरोबर. तर असं आहे की मिक्सर स्पेसिफिक प्रत्येक गृहिणींच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. सो त्यामध्ये तुम्हाला आमच्याकडे स्पेसिफिक जर तुम्ही बघाल तर मिक्सरचा हार्ट आहे तुमचं मोटर आहे. सो मोटर वी मेक इन सच अ वे, वी कॉल्ड इट ॲज अ कूल टेक मोटर. म्हणजे तुम्ही मिक्सर सुरू केल्यानंतर मोटर सुरू होते, मोटर स्टार्ट हिटिंग. सो आवर्स सेम, आपला पण मिक्सर सुरू केला, मोटर गरम व्हायला सुरू होईल. जसा टाईम जाईल तुमचा मोटर जास्ती गरम होते, आणि तुम्ही कधी अनुभवलं असेल की जास्ती त्याच्यावर लोड आला तर तो बंद होऊन जातो. मग खाली एक बटन असं तुम्हाला ट्रिप म्हणतात बरोबर. त्याला रिसेट करून परत 5 मिनिटांनी सुरू करायचं. आवर्स इज ऑल्सो सेम टेक्नॉलॉजी. पण जसं मोटर गरम व्हायला लागेल, एअर पंप सिस्टम आहे आतमध्ये, तो बाहेरची हवा सक्शन करून मोटरची जी गरम हवा आहे त्याला फोर्सफुली बाहेर थ्रो करतो. सो युअर मिक्सर विल नॉट स्टॉप, यू कॅन कंटिन्युअसली स्टार्ट डुईंग ग्राइंडिंग, नो प्रॉब्लेम. सो दॅट इज आवर हार्ट ऑफ द मिक्सर. दुसरा सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे गृहिणींचा, की जो कपलर म्हणतात मिक्सरच्या खाली जी असते ती पाकळी असते ती प्लॅस्टिकचं, ते तुटतं सारखं. कारण तुम्ही जे ठेवता ते नीट लॉक नाही केलं तर तो मिक्सर सुरू झाल्यानंतर दोघांमध्ये गॅप असते, ते एक दुसऱ्याला तोडून टाकतं. आवर्स इज अगेन पेटंट रजिस्टर्ड सेल्फ लॉकिंग जार. तुम्ही जार जो आहे मिक्सरच्या बॉडीवर ठेवायचा, इट विल लॉक ॲटोमॅटिकली. म्हणजे तुम्ही नाही लॉक केला आणि मिक्सर सुरू झाला तर ऑटोमॅटिक लॉक होईल आणि कपलर ब्रेक होणार नाही. आणि आजच्या दिवसात मोबाईल हा खूप मोठा विषय आहे. तर लेडीज, आता तुम्ही जार ठेवलात आणि कोणाचा फोन आला, तुम्ही मोबाईलवर बोलतानंतर मिक्सर सुरू केला, तुम्हाला माहीत नाही मिक्सर मी लॉक केला आहे की नाही लॉक केला. अदर कंपनीजमध्ये तुम्ही लॉक नसेल ना केला, इट विल ब्रेक. इयर इट विल ॲडजस्ट ऑटोमॅटिकली अँड द मोटर विल रन, तो कपलर विल नॉट ब्रेक. सो दिस इज वन अमेझिंग. अँड गॅस स्टोव्हमध्ये म्हणजे आम्ही विचार करण्यापेक्षा आम्ही ट्रस्टच करायला पाहिजे. एक्झॅक्टली. आणि खूप साऱ्या कंपन्या आहे असं की तुम्हाला जेव्हा प्रॉब्लेम क्रिएट होतो त्या प्रॉब्लेमवरती काय सोल्युशन देतं हे विचार करतात. आम्ही आता तर तुमचा कपलर ब्रेक होतो, म्हणजे कपलरवर काय सोल्युशन द्यायला पाहिजे, ब्रेक होतो म्हणून आम्ही कपलर ब्रेकच होणार नाही असं बनवलेलं आहे की तुम्हाला त्रासच होणार नाही. सो मेनी कंपनी, ऑफकोर्स एव्हरीबडी, सर्व कंपनी आपल्या आपल्या हिशोबाने प्रयत्न करत असतात, पण मग प्रॉब्लेम आल्यानंतर त्याला सोल्युशन शोधतात. आम्ही पहिलेच प्रॉब्लेम काय आहे त्याच्या रूटला जाऊन त्याचा रूट कॉज शोधून तो प्रॉब्लेमच कट करून टाकतो. लवली. इव्हन इन गॅस्टो अगेन आता बऱ्याच लोकांचा हा प्रश्न असतो. काय काय रेंज आहे तुमची? आमच्याकडे गॅस्टो मिक्सर ग्राइंडर आणि वेट ग्राइंडर्स आहेत. बरं. आणि इंडक्शन कुकर, केटल्स हे रेंज आहेत. मेन प्रॉडक्ट मिक्सर इंडक्शन कुकरला आता किती महत्व आलंय. इंडक्शन कुकर म्हणजे आता ओव्हर, म्हणजे वर्षभराचा स्टॉक 15 दिवसात संपला अक्षरशः. सो दॅट वन प्रॉडक्ट. आणि मिक्सर ग्राइंड गॅस्टोमध्ये आमचं अगेन, आम्ही जेव्हा जसं सांगितलं 2013 मध्ये आम्ही सुरू केली कंपनी, तर जेव्हा आमचा ब्रँड आम्ही मल्टीनॅशनल कंपनीला विकला होता, वी हॅव अ कॉन्ट्रॅक्ट की 5 इयरमध्ये तुम्ही सेम प्रॉडक्ट नाही बनवू शकत. बिकॉज ॲज अ मॅन्युफॅक्चरिंग कंपनी वेन वी सोल्ड दिस ब्रँड टू MNC, दे ऑलवेज हॅव अ थ्रेट की हे नेक्स्ट इयरला प्रॉडक्ट बनवून परत म्हणजे एवढे पैसे देऊन काय उपयोग नाही, हे बनवते. सर वी हॅव अ 5 इयर कॉन्ट्रॅक्ट. सिमिलर प्रॉडक्ट वी कॅनॉट मॅन्युफॅक्चर, वी कॅनॉट स्टार्ट अंडर माया अप्लायन्सेस. सो वी हॅव स्टार्टेड गॅस्टो बिकॉज दॅट टाइम गॅस्टो वॉज. मला हा मुद्दा नाही कळला. म्हणजे आज मी माझा ब्रँड तुम्हाला विकलाय. हो, माया अप्लायन्सेस कंपनी माझा ब्रँड होता, मी तुम्हाला विकला, त्याच्या अगेन्स्ट तुम्ही मला पैसे पे केले. हां. सो तुम्ही आता तो ब्रँड चालवणार जो मी त्यांना सोल्ड केलेला आहे. पण मी आज ते पैसे घेऊन उद्या दुसरा ब्रँड सुरू करेन आणि जे तुम्हाला ब्रँड विकलाय त्याचे जे पण फीचर्स आहेत त्याच्या एक स्टेप पुढे जाऊन जर नवीन ब्रँड बनवला तो सेम. फॉर एक्झाम्पल मिक्सर ग्राइंडर, तर त्यांनी एवढे पैसे दिलेले, कारण शेवटी आमच्याकडे R&D, आमच्याकडे मॅन्युफॅक्चरिंग, वी कॅन डू दॅट. ते थ्रेट इज देअर विथ देम. सो ॲटलिस्ट 5 इयर्स. आणि दुसरा एक हे असतो की तुम्ही 5 वर्ष, काही 6 महिने, 1 वर्ष इज अ बिग स्पॅन. म्हणजे तुम्हाला जर 6 महिने जरी तुम्ही मार्केटमधून बाहेर गेला एखादा कंपनी, परत यायला व्हेरी डिफिकल्ट. सो दोन त्याच्या मागे त्यांचा फिलॉसॉफी की एक तर तुम्ही परत उभं राहू नाही शकत आणि त्यांना फाईट पण नाही देऊ शकत. पण अनफॉर्च्युनेटली 2013 वी स्टार्टेड दिस ब्रँड आणि आम्ही गॅस्टो सुरू केला. जेव्हा आम्ही गॅस्टो म्हणजे कंपनी विकली तेव्हा गॅस्टो आमचं नव्हतं. सो गॅस्टो सुरू केला. दॅट इज अगेन वर्ल्ड्स फर्स्ट फ्रेमलेस गॅस्टो.
डू यू नो वर्ड्स फॉर फ्रेमलेस गॅस स्टोव, म्हणजे ओनली ग्लास इज देअर आणि 2 लेग्स आहेत, त्याला कुठे पण फ्रेम नाही. मला असं वाटायला लागलं की आज मी सागर सरांना अट घालायला हवी होती की आपण इंटरव्ह्यू करूया पण तो फ्रेमलेस घेऊन या गॅस स्टोव्ह. नाही, एक प्रॉडक्ट मी तुम्हाला देणारच ओ. आहे. पण आजकाल स्मार्ट किचन्स झालेत सर, Yes. तर तुम्ही काय गृहीत धरता, म्हणजे कस्टमरकडे तुम्ही कोणत्या दृष्टिकोनातनं बघता की हाऊ डू यू हेल्प द कस्टमर? एक्झॅक्टली. सो दिस इज वन क्वेश्चन आय एम एक्सपेक्टिंग. सो त्याच्याकरता आमच्याकडे एक प्रॉडक्ट 2 years बिफोर वी लॉन्च वन प्रॉडक्ट विच इज कॉल्ड वोग. सो दॅट इज अगेन वर्ल्ड्स फर्स्ट रिमूव्हेबल बर्नर टेक्नॉलॉजी. बरं. म्हणजे आज जर तुमच्याकडे गॅस इकडे असेल तर तुम्ही ते बर्नर काढता, ते पॅन सपोर्ट काढता आणि जो त्याला मिक्सिंग ट्यूब म्हणतो ॲल्युमिनियम, ते तिथे जागेवरच असतो, त्याला बाजूने क्लीन करू शकता. आपल्याकडे हे जे पूर्ण युनिट आहे, मिक्सिंग ट्यूब, बर्नर, पॅन सपोर्ट आम्ही म्हणतो, ज्याला आपण पॅन ठेवतो त्याला पॅन सपोर्ट म्हणतात, आणि ड्रिप ट्रे, जिथे तुम्ही दूध उतू गेलं तर ते आपण काढून त्याला ड्रिप ट्रे म्हणतो. हे पूर्ण असेंब्ली तुम्ही काढून डायरेक्ट नळाखाली क्लीन करू शकता. तुमच्याकडे डिशवॉशर असेल तर पूर्ण असेंब्ली त्याच्या इंडिव्हिज्युअल स्पेअर काढून तुम्ही डिशवॉशरमध्ये क्लीन करू शकता. आता 3 बर्नरचा गॅस स्टोव्ह आहे तुमच्याकडे. सो जसं जागा आजच्या डेटमध्ये हळूहळू किचन छोटे होत चाललेत, त्यामुळे जागा हा खूप मोठा कन्सर्न आहे स्पेसिफिक किचनमध्ये. तर तुम्हाला ह्या आता तुम्ही 3 बर्नरमधला 2च बर्नर वापरायचा आहे, एक बर्नर तुम्ही काढून ठेवा. त्या तिसऱ्या बर्नरची जी स्पेस झाली ती तुम्ही चॉपिंग करू शकता, कटिंग करू शकता, पोळ्याला आठवू शकता, तिथल्या तिथे समोर ठेवू शकता. सो दिस इज हे कस्टमरच्या नीड्सला, म्हणजे त्याची ही खूप मोठी अडचण आहे, त्याला बघून आम्ही अगेन पेटंट रजिस्टर्ड एव्हरीथिंग वॉट एव्हर वी मेक शुअर दॅट इट इज पेटंट रजिस्टर. तर स्टील नाव नो बडी इज कॉपीड दॅट प्रॉडक्ट. आणि त्याच्यानंतर एक फूड प्रोसेसर, एक अगेन गृहिणींना खूप आवडता विषय आहे फूड प्रोसेसर. तर तुम्ही आत्तापर्यंत इंडस्ट्रीमध्ये बघितलं असेल, त्याचा जो मेन बाउल येतो जिच्यामध्ये तुम्ही आटा निडिंग करता, स्लायसिंग करता, श्रेडिंग करता, ग्रेटिंग करता, तो मेन बाउल प्लॅस्टिकचा येतो, पॉलिकार्बोनेटचा येतो, प्लॅस्टिकचा येतो. त्याला स्क्रॅचेस येतात किंवा चुकून जर तुम्ही धुताना पडला तर तो ब्रेक होणार. सो आम्ही त्याच्यामध्ये स्टेनलेस स्टीलचा बाउल लॉन्च केला आहे, अगेन पेटंट रजिस्टर. म्हणजे आज तो कन्सेप्ट सुरू करून मोर दॅन 5 years झाले, नो बडी कॉपीड इट. सो त्याला तुम्हाला क्लिनिंगला एकदम इझी आहे, पडला तर ब्रेक होणार नाही, लॉकिंगला एकदम सहज तुम्ही लॉक करू शकता. सो असे खूप सारे पर्यावरणाच्या दृष्टीने पण महत्त्वाचं आहे, पण खूप महत्त्वाचं आहे. स्टीलचं आम्ही लाईफ लॉंग तुम्हाला चालणार. आणि सर्वात मेन हे जे पण प्रॉडक्ट आहेत, आमचं मिक्सर ग्राइंडर आम्ही तुम्हाला 2 वर्षाची प्रॉडक्ट वॉरंटी देतो आणि 5 year मोटर वॉरंटी देतो. वेन वी से प्रॉडक्ट वॉरंटी, तुम्हाला त्याच्या मिक्सर ग्राइंडरचा जो तुमचा जार आहे त्याचं प्लॅस्टिकचं कव्हर तुटू दे, त्याचा हँडल तुटू दे, त्याचा बेस क्रॅक होऊ दे, एखाद वेळेस तुम्हाला राग आला म्हणून तुम्ही फेकून मारला असेल तर ते तुटू दे, पण त्याची आम्ही तुम्हाला 2 वर्षामध्ये फ्री ऑफ कॉस्ट मिळणार. वी विल नॉट आस्क सिंगल क्वेश्चन की हे माहिती, खूप सारे क्लॉज असतात की हे असं झालं आता नाही तुम्हाला मिळणार बदली, हे असं झालं. आवर पर्सन विल नॉट आस्क यू अ सिंगल क्वेश्चन विदिन 2 years अँड ही विल गिव्ह यू रिप्लेसमेंट वॉट एव्हर हॅज बीन ब्रेक. म्हणजे तुमच्याकडे ग्राहकांचा विश्वास संपादन करणं हे इनबिल्ट आहे. बिलकुल. तुम्ही कस्टमर्सना क्रॉस क्वेश्चन नाही करत की हे कसं तुटलं, आता हे प्रॉडक्ट आमच्याकडे नाही. बिलकुल नाही. आता ग्लासमध्ये सो मेनी कंपनीज लाईफ टाईम वॉरंटी देतात. नोबडी बॉदर, दे 100 क्लॉज की असं ब्रेक झालंय हे वॉरंटी नाही म्हणणार, असं ब्रेक झालं हे वॉरंटी. वी विल नॉट इवन आस्क. अँड आवर बेसिक इज मिनिमम 5 year ग्लास वॉरंटी अँड सेकंड इज लाईफ टाईम वॉरंटी. वेन वी से लाईफ टाईम, इट विल लाईफ टाईम. अगेन सो मेनी क्लॉज फॉर 7 years 10 years खूप कंपनी आहे त्याच्यामध्ये क्लॉज असतो. वेन वी से लाईफ टाईम, इट इज लाईफ टाईम. तुम्ही किती वेळा लाईफमध्ये बदली करू, ग्लास ब्रेक करा, वी विल गिव्ह यू रिप्लेसमेंट. मला असं वाटतं आपल्या गप्पांच्या सुरुवातीला सागर सर तुम्ही एक शब्द वापरला होतात की आम्ही एथिकली बिझनेस करतो. त्या एथिक्स बरोबर तुम्ही पण विश्वास टाकताय, म्हणजे कस्टमर्स नंतर विश्वास टाकतील, पण आधी कंपनी म्हणून तुम्ही ग्राहकांवर विश्वास टाकतायत आणि म्हणजे ते तुम्हाला खूप दूरपर्यंत घेऊन जाणार आहे ग्राहकांबरोबर. आणि जेवढे आमचे चॅनल पार्टनर आहेत, डीलर्स आम्ही त्यांना म्हणतो, दे आर सो कॉन्फिडंट अबाउट दिस ब्रँड बिकॉज दे आर सेलिंग सिन्स इयर्स. आणि हे जे पण तुम्ही पूर्ण भारतभर आहात. आम्ही आता सध्या साऊथचे 4 स्टेट हँडल करतो आणि मी वेस्ट रिजन हँडल करतो, ज्याच्यामध्ये महाराष्ट्र, गुजरात, MP आणि गोवा आपण करतो. त्याच्या व्यतिरिक्त आपण बाहेर अजून नाही. हां, सो मेनली दिस इज ॲज आय से दिस इज अ साऊथ इंडिया ब्रँड. सो जसं आम्ही तुम्हाला म्हणलं की मिक्सर ग्राइंडर नंबर 1 मिक्सर ग्राइंडर ब्रँड आम्ही होतो, तेव्हा आमचा तमिळनाडू, यू कॅनॉट इमॅजिन, तमिळनाडूचा आमचा मार्केट शेअर होता 80% मार्केट शेअर. व्हॉट डू यू मीन बाय 80% मार्केट शेअर? पूर्ण तमिळनाडूमध्ये जेव्हा 100 मिक्सर विकले जात होते त्याच्यामध्ये 80 फक्त आम्ही विकत होतो.
ரொம்ப நல்லா இருக்கு சார். So that is, and overall South, Tamil Nadu, Andhra, Karnataka, Kerala, 60% market share. So all 4 states when you sell, that is why की जसं मी सांगितलं आज आम्ही फक्त 4 स्टेटमध्ये उपलब्ध आणि हे 4 इथले, तरी पण आज एक मल्टीनॅशनल कंपनी आमचा ब्रँड विकत घेते. सो यू कॅन इमॅजिन द पॉवर ऑफ द ब्रँड. सो सेम वी आर नाऊ, आणि तो आम्हाला ब्रँड बनवायला थोडा टाईम लागला होता, पण आता आम्ही डबल स्पीडमध्ये आहोत आणि म्हणजे थोड्याच टायमात आम्ही नंबर 1 ब्रँड म्हणून तुमच्याबरोबर मुलाखत घ्यायला मला आवडेल. माया अप्लायन्सेसच्या व्हीडीएम रेंजसाठी त्या रेंज म्हणजे व्हीडीएममध्ये खूप नवीन नवीन क्रांती होत राहू दे. एक दिवस असा येईल जेव्हा आपल्याला कमी आवाजाचा मिक्सर सुद्धा बघायला मिळेल. 100% मिळेल कमी आवाज. कसं आहे म्हणा, कमी आवाजाचा मिक्सर आम्ही आज पण बनवू शकतो. सो त्याच्यामध्ये व्हेरी सिम्पल, तुम्हाला ग्राइंडिंग पाहिजे असेल, आयदर यू विल गेट ग्राइंडिंग, इफिशियंट ग्राइंडिंग, or you will get low noise. When you want efficient grinding, you need more torque. When you need more torque, the RPM will be more. When the RPM is more, noise will be there. But still we are working on that. आणि याच्यामध्ये एक मी ॲड करू इच्छितो, सर्व्हिसचा विषय जो आमचा आहे. कारण आज तुम्हाला वस्तू घ्यायची, कोणालाही आज ग्राहकाला वस्तू घ्यायची तुमची गरज आहे, तुम्ही जाऊन मार्केटमध्ये कुठला ना कुठला ब्रँड घेणारच आहात. बरोबर. सर्वात प्रश्न येतो की तुम्ही जेव्हा तो प्रॉडक्ट घेता आणि नंतर जर सर्व्हिसचा जेव्हा प्रॉब्लेम येतो तेव्हा कोण सर्व्हिस देतो, पण त्यावेळेस तुम्ही हेल्पलेस असता तुम्ही, कारण प्रॉडक्ट घेतलेलं आहे. सो सर्व्हिसचा आम्ही तुम्हाला हे सांगू इच्छितो की आज मी वेस्ट रिजन हँडल करतो. सो पूर्ण वेस्ट रिजन मिळून माझ्याकडे 18 ते 20 सर्व्हिस टेक्निशियन आहेत जे की ऑन रोल आहेत. बाकीच्या बहुत सारी कंपनी जे आहेत ते ऑफ रोल असो किंवा एक फ्रँचायझी देते एक कंपनी, एका फ्रँचायझीला तुम्ही दिलं कॉन्ट्रॅक्ट, त्याकडे 2-3 ब्रँड असतात, तो त्याच्या सवलतीप्रमाणे सर्व्हिस कुठे द्यायची तो बघणार. हिअर ऑल आवर सर्व्हिस टेक्निशियन इज ऑन आवर पेरोल. मग त्याला 365 days 24 hours फक्त व्हीडीएमचं काम करायचं आहे. सो विल मेक शुअर, अगेन जसं आपण पहिले म्हणलो की तू नो क्वेश्चन आस्क, तो इथे दे विल नॉट, बिकॉज ही इज आवर एम्प्लॉई. आफ्टर सेल्स तुम्ही इतकी काळजी घेताय तुमच्या कस्टमर्सची, कारण तुमच्याकडे इनहाऊस टेक्निशियन्स आहेत. आणि त्याच्या अपोजिट एक्झॅक्टली माझ्याकडे फक्त 7 ते 8 सेल्सवाले आहेत. सो नॉर्मल एनी सेल्स ऑर्गनायझेशन they would have got 17 to 18 sales people and 2-3 service technicians, because main motto of every company is sales. But here you can imagine our main म्हणजे आमच्या फिलॉसॉफीज ते जसं तुम्ही म्हणलात, क्वालिटी, सर्व्हिस आणि इनोव्हेशन. सो दिस इज वन ऑफ द पार्ट ऑफ द सर्व्हिस. त्यासाठी खूप शुभेच्छा सागर सर. अशा दृष्टिकोनातनं काम करणाऱ्या कंपनीज खूप कमी असतात, त्यामुळे तुमच्या या फार छान नोबल उद्देशासाठी आमच्या पॉवर प्लेयर्सकडून मनापासून शुभेच्छा. धन्यवाद मॅडम, धन्यवाद, थँक्यू.